गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू। गिरीश महाजन, सामंत, दादा भुसेंची गोकुळ गीतेंसोबत चर्चा। सकारात्मक निर्णय होईल। उद्या गुड न्यूज मिळेल। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मनधरणीला यश। गोकुळ गीतेंचा मात्र अद्याप पाठिंबा नाही। छगन भुजबळांकडून राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त। मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही। भुजबळांचं सूचक वक्तव्य। तर दुसऱ्यांच्या मुलांना जो न्याय तोच मलाही मिळावा, पक्षाकडे मागणी। राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांच्या राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज। छगन भुजबळांसह पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरेंची उपस्थिती। भुजबळ मला वडिलांसारखे, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांची प्रतिक्रिया। बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी। तर ती क्लिप माझी नाही। व्हायरल व्हिडिओ क्लिपवरून किशोर मासाळ यांचा खुंचा। एकनाथ शिंदेंचे आमच्या मनातील मुख्यमंत्री, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, त्यांनी देशाच्या सर्वोच्च पदी जावं। बच्चू कडूंचं वक्तव्य। तर 2029 मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील, परिणय फुकेंचं उत्तर। दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक संपन्न। नीट पेपर फुटी, SIR यांच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। उद्धव ठाकरेंची ऑनलाईन तर सुप्रिया सुळेंची प्रत्यक्ष हजेरी। इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा। PM पदाचा चेहरा निवडला पाहिजे, उद्धव ठाकरेंनी मत मांडलं। खासदार संजय राऊतांची माहिती। सुनेत्रा पवारांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना झापलं। अस्वच्छतेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संतप्त। कॉलेजबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर अचानक भेट। केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमात मोठे बदल। सिलेंडर रिफिलची संख्या वार्षिक 9 वरून 4 वर। लाभार्थ्यांना केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान मिळणार। पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट। दिवसाआड पाणी पुरवठा होणार। पाणी साठा कमी असल्यानं निर्णय। पालिका आयुक्तांची माहिती। पुढील सोमवारपासून पाणी कपात होण्याची शक्यता। घरावर पालिकेची कारवाई। आरोपी रोहित देशमुखच्या घरावर पालिकेचा बुलडोझर। उद्या इतर आरोपींच्या घरावर कारवाई होणार। पुण्यातील मुंडवा जमीन प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला जामीन मंजूर। 2 लाखांच्या जात मुचलक्यावर मुंबई हायकोर्टाकडून जामीन। मान्सूनच्या आगमनानंतर राज्यातील विविध भागात जोरदार पावसाच्या सरी। जळगाव, अमरावती, सोलापूरमध्ये वादळी पाऊस। अमरावतीत वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नागपूर कृषी विभाग ॲक्शन मोडवर। 7,19,000 प्रतिबंधित बियाणं जप्त। 2 जण ताब्यात।